आली आली भाजी आपली झाली रेडी. वा 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 वा, हे बघा भाजी झाली. काय भारी वास सुटला आई. म्हणून पाणी कमी वापरायचं. मासे कसे सुकवायचे, तर त्याला तुमचा खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे आणि भरपूर जणांच्या कमेंट अशा आहेत की त्याची रेसिपी सुद्धा दाखवा. आणि हे आहेत सुके मासे, तर हे निवडून घेतलेले आहेत. मोठे मासे आहेत हे, करवालीचा मासा. आणि सकाळीच आज आम्ही नाश्त्यासाठी बनवणार आहोत, कारण आज आम्ही श्रावण सोडणार आहोत आणि आईच्या हातच्या सुक्या माशांची चव अजून डबल होते. म्हणून मी आईलाच आज सांगणार आहे की सुक्या माशांची रेसिपी दाखवायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आईच्या हातची आज माशांची टेस्ट आम्ही घेणार आहोत. तर चला, आई शूट करते तर दाखवते तुम्हाला आज सुक्या माशांची रेसिपी. या, आई बनवणार आहे आमची आज सुक्या माशांची रेसिपी. बिझी आहे आणि आज आमचा श्रावण सोडणार आहोत, त्याच्यामुळे ही रेसिपी दाखवतो, नाहीतर कधीच दाखवली असती. आईने घेतलेला आहे कांदा कापायला. हे बघा, बारीक असा कांदा. आणि हे आहेत सुके मासे. तर हे आता थोडेसेच भेटलेले होते मोठे मासे, तर ते आम्ही निवडून काढलेले आहेत. आणि आज श्रावण सोडायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं मस्त मोठे करवालीचे मासे. आणि ओले मासे पण आहेत, त्याची दोन्ही बनवायचे आहेत. सुक्या माशांशी आम्हाला श्रावण सोडायचं आहे. तर ते आई असं कांदा चिरून घेते. कढई आली गॅसवर. आज पण मासे पडतील बहुतेक, बघू काय माहित आता. आपण जे हळद टाकून सुकवतो ना, त्याच्यामुळे मस्त असा कलर येतो, नाहीतर एकदम असे कालपट सफेद असे पडतात. नाही, हळद आणि मीठ मध्ये मासा चांगला राहतो. असे आपण धुवून घेतलेले आहेत. हा मासा 6 महिने ठेवू शकतो. हां, 6 महिने आरामात राहतो हा मासा. आणि जर तुम्ही फ्रीजला जर स्टोर केला तर तो वर्षभर सुद्धा राहतो. धुवून घेतलेत आपण, त्यांना जास्त वेळ नाही पाण्यात ठेवायचे, असे थोडासा पाणी टाकून धुवायचे. लसूण कांदा सगळा तेलामध्ये. चमचाभर फास्ट करू का? ओले माशांपेक्षा ना सुक्या माशांची टेस्ट एकदम भारी असते. सुक्या माशांची रेसिपी आई दाखवणार आहे आणि सुकवले आप्पाने. नंतर आईने सुकवले. आई त्या दिवशी बैठकीला गेली होती ना काही. कांदा आपला होत आलेला आहे लाल. आणि त्याच्यामध्ये हळद, मसाला, गरम मसाला. तर आपण त्याच्यामध्ये हळद, मसाला, गरम मसाला टाकला, त्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकले. आपला कांदा मसाला सगळा ते झालेला आहे रेडी. आणि मग हे सुके मासे पण त्याच्यामध्ये टाकू. थंडच पाणी होते ना, थंडच पाणी होतं. गरम असलं तरी चालेल किंवा थंड असलं तरी चालेल, असं नाही. आईने थंडच पाणी घेतलं. थोडा गरम करू, वर ताटामध्ये ठेवू. हां, थोडंसं टाकायचं आणि ताटामध्ये आई थोडंसं अजून त्याला पाणी गरम करायला ठेवणार आहे. ठेवलेलं आहे थंडच पाणी आहे, गरम करायला ठेवणार आहे. आणि मग आपल्याला जसं भाजीमध्ये लागेल तसं हे पाणी आपण भाजीमध्ये टाकणार आहेत. किती वेळ लागेल आई आता? 15-20 मिनिटात आपली करवाली रेडी. मासा आहे तो थोडासा जाड आहे, जेवढा शिजवला तेवढा चव अजून भारी येते, म्हणून आपण 15 ते 20 मिनिटं शिजवणार आहे. शिजायला ठेवलेलं. आज पण आईला कदाचित ड्युटी लागू शकते. रात्री भरपूर पाऊस पडलेला आहे
आणि मासे सुकवायचे आहेत म्हणून आम्ही आलोय मदत करायला. आई कंटाळले. वहिनीला पण लावू शकतो त्या. आणि ही आमची वहिनी तशीच आहे, भाकरी टाकत होती. तिच्या पण रेसिपी मस्त असतात, म्हणजे आईसारख्याच असतात. आणि तिला मासे बनवायला पण मस्त जमतं आमच्यापेक्षा भारी, कारण ती रोजच बनवते. आईने शिकवले तिला, त्याच्यामुळं मस्त असतात. चला तर आपले मासे शिजतात तोपर्यंत वाट बघू. भूक लागले. आणि ही आमची मंडळी अजून झोपले आणि आप्पा शांत बसलाय. तोंड्या मांडून आलाय आप्पा. आप्पाची सुकवलेल्या माशांची रेसिपी सगळ्यांना बरीच आवडली, जाम आवडले. आणि आज झोपा चालू आहेत, मी फक्त उठले बघा. भाजी होईपर्यंत वास आला ना की सगळी उठतील मंडळी. माशांचा वास आला ना की उठतील. अरू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग युवांश. आप्पा आता थोडा वेळ आराम करतो सध्या. जरा अजून किती 1 तासात ड्युटी लागेल का? लागायला पाहिजे. तोंडाला तरी भरपूर करायला पाहिजे. गर्दी जाम येणार. हा मग मायरा आल्यात ना म्हणून गोदड्या घेऊन झोपल्यात गुंडाळून. आजचा दिवस आहे सुट्टी, उद्याला जायला लागेल ना. हा मग पाणी आपलं गरम झालंय आणि आपल्याला रस्सा लागणार आहे. आणि टाकते तो रस्सा वाढवते. पीठ पण लावशील काही? नाही याला नाही. पीठ नाही ना याला नाही. हा अजून थोडं हा. शिजू द्या. शिजवायचा. वास नाही अजून आला आई? नाही मग शिजलेलं नाही ना ते. वास आला का मग समजायचा मासा शिजला. शिजू दे. हा 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 वास सुटला. माशांची भाजी. सुके मासे बनवले, आता ओले पण बनवायला घेते. छोटे मासे, ओले मासे छोटे येते नाही का, उफ्याला बोलतात. हे भाकरीसोबत मस्त. हे पण भाकरी सोबतच आहे. हे पण सुके बनवायचे. जास्त भाकरीसोबतच चांगलं लागतं. चला इकडे आईने बनवायला घेतलेले आहे हे छोटे मासे. त्याच्यात मसाला त्याच्यातच टाकायचा. चिंबोरी आहे छोटीशी. इथे आईने हळद घेतलेले आणि मसाला. थोडं तिखट बनवायचं ते. हां. आणि जे ओले मासे बनवतो ना आपण, त्याच्यामध्ये मसाला आणि हळद जे आहे ते माशांमध्येच पहिला मिक्स करून घ्यायची. ते गरम मसाला पण याच्यामध्येच मिक्स करून आणि मग लसूणच्या फोडणीवर टाकणार आहे. याच्यामध्ये कांदा नाही टाकत, त्याच्यामध्ये लसूण टाकतो. हां हां. त्याच्यामध्ये फक्त लसूण जाईल. सुकलेल्या माशात कांदा वापरतात. हां, सुकलेल्या माशांमध्ये ना जास्त कांदा टाकायला लागतो, मग त्याला अजून चांगली टेस्ट येते. आणि ह्याच्यामध्ये ना लसूण जास्त टाकायला लागतो, कांदा नाही. ह्याच्यामध्ये कांदा नाही टाकायचा. तर इकडे झालेली आहेत आपली सुके मासे रेडी. आणि लगेच तव्यावर पण ओले मासे. सुक्या माशांमध्ये जास्त कांदा लागतो आणि ओल्या माशामध्ये जास्त लसूण लागतो. तर इथे आपण जो लसूण घेतलाय तो बिना सोललेला घेतलाय. आई तसंच टाक ना. बिना सोलून चांगला लागतो. तोच चांगला लागतो, मला पण तसाच आवडतो. असाच घे ना ठेचून. तुम्ही सोला तरी चालेल, पण आम्हाला असा आवडतो, त्याच्यामुळेच अजून मस्त लागतो. सुक्या माशांना जर आपण ना मसाला जास्त वापरला ना तसं चटका मारतो, म्हणजे तिखट होतात जास्त. आणि खाताना अशी आग होते तोंडाची, त्याच्यामुळे कमीच टाकायचा थोडासा.
मस्त तरी आली आता, थंड झालं. आणि याच्यामध्ये थोडासा मसाला जास्त टाकायचा, म्हणजे तुमच्या आवडीनुसार टाका, पण ज्याला तिखट आवडत असेल त्यांनी हे थोडेसे तिखट बनवा. आम्हाला तिखट आवडतं. आई टाकू लसूण? भाजीला आपलं लसूण घे पहिला. याच्यात पाणी कमी वापरायचं सुकं बनवायचं. हां, रसाचे ना चांगले लागतात, पण आम्हाला सुके बनवायचे आहेत. सुक्या ज्या मासे आहेत त्याचा आपण रसा काढलेला आहे. आणि हे छोटे मासे आहेत ना, त्याच्यामुळे मस्त. हो, लसूण करपायचा इकडं आपला. झाले गेलं. मासे तव्यामध्ये जास्त ढवळत राहिलं ना तर असं एकदम तुकडा पडेल माशाचा. चला, ही पण भाजी आपली 5 मिनिटात होईल फक्त. ह्याला जर 15 मिनिटं लागले तर ह्या भाजीला 5 मिनिटं लागतील फक्त. आली आली भाजी आपली झाली रेडी. वा 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 वा, ही बघा भाजी झाली. काय भारी वास सुटला आई. ना पाणी कमी वापरायचा. हा, तर असं सुके बनवले तर ते सुके होतात. खरपूस आपल्याला पाहिजे तसं ठेवायचं. हे बघा, हे मासे तुम्ही एकदम खरपूस पण बनवू शकता, पण आपल्याला असे थोडेसे रसरशीत पाहिजे होते म्हणून असे बनवले ताईने. तर झाली आपली ही सुद्धा रेसिपी रेडी. आता फक्त टेस्ट करायची बाकी आहे. त्याच्यासाठी अजून थोडासा वाट बघायची आहे आम्हाला, जास्त नाही, थोडाच वेळ. आणि मग याचा आस्वाद घेऊ आम्ही. सुके मासे आणि ओले मासे संगटच. झाली सुक्या माशांची आणि ओल्या माशांची रेसिपी. तर खूप जणांना बघायची सुद्धा होती म्हणून हा व्हिडिओ बनवला आज मी. चला, ही रेसिपी जी आहे आपली ती झालेली आहे. ओले मासे आणि सुके मासे दोन्हीही दाखवले, कारण भरपूर जणांच्या कमेंट होत्या की त्यांना बघायची होती ही रेसिपी. तर आता फक्त टेस्ट करायची बाकी आहे. बनवून तर झाले आणि मस्त वास वगैरे भारी सुटलाय. भूक पण लागले. आणि बघू, टेस्ट करून अजून थोड्या वेळाने दाखवते, कारण अजून आमची जी मंडळी आहेत त्यांच्या आंघोळ्या वगैरे भाकरी खात नाही. तू आंघोळ नाही केली? आंघोळ नाही केली तू? फिश खाते. मग चला खायला, आम्हाला पण आवडतात. मोठे फिश आवडतात तुला? छोटे? या चला आमच्याकडे आता फिश भाकरी खायला मस्त. चला चला फिश खायला चला. फिश, आम्हाला फिश आवडतो. फिश फिश मेजवानी आहे. श्रावण सोडायला घेतलाय. एक नंबर. सुके माशाचा बेस्ट आहे एकदम. हो निया. आणि हे ओले मासे. सगळ्यांनी सुके मासे ट्राय करायला होते. विचार